नैसर्गिक शेती करताना सगळ्यात मोठी अडचण तण नियंत्रण. कारण याच्यात तणनाशक न वापरता आपल्याला तण नियंत्रण करायला लागतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मजूर वर्ग. मजूर भरपूर प्रमाणात लागतात. कितीही केलं तरी ते तण नियंत्रण होत नाही. आपल्याला मजुरांकडूनच काढून घ्यायला लागतं. आणि दुसरी एक महत्त्वाची नैसर्गिक शेती करताना येणारी अडचण, निविष्ठा आपल्यालाच बनवायला लागतात. लेबर लोक शेणगोमूत्रामध्ये हात घालवायला तयार नसतात. त्याच्यामुळे ती एक मोठी अडचण तयार होते. पण हळूहळू तीही लोकांना सवय होते. आणि सुरुवातीला जेव्हा आपण काही प्रयोग करायला लागतो, लोकं म्हणतात ती अशा पद्धतीने कुठे शेती होते का? पण जेव्हा आपला एखादा प्लॉट रेडी झाला किंवा आपल्या शेतात तयार होणारी फळं जेव्हा ते चाखतात, तेव्हा त्यांची वाहवा असते आणि त्याच्यासाठी त्यांची डिमांड असते. अशा या दोन्ही गोष्टी नैसर्गिक शेतीमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात, आम्हाला अनुभवायला मिळालं आहे. सुरुवातीचा पिरियड 2 वर्ष थोडासा अडचणीचाच गेला. लेबर तयार होत नव्हते, तण नियंत्रण होत नव्हतं. असं वाटत होतं अरे हे कधी होईल? सगळीकडे तण होत होतं. आजही तणाचा प्रकार आहेच,